Welcome back students. In today's topic we are going to consider the reproduction in lower and higher animals. As you all know, recently we have finished the reproduction in lower and higher plants. प्लांट्स मधला टॉपिक आपण कंप्लीट फिनिश केला आहे आणि आता त्याच्यानंतर आपण जाणार आहोत रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स. बिफोर दॅट ॲज वी हॅव सीन वाय दॅट रिप्रोडक्शन इज मच इम्पॉर्टंट. का एवढं महत्त्वाचं आहे? जर तुम्हाला फर्स्ट लेक्चर आठवत असेल रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्समध्ये, तिथे आपण काही बेसिक लाईफ प्रोसेसेस पाहिल्या होत्या. लाईफ प्रोसेस ज्या एव्हरी इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम्सला सर्वाईव्ह करण्यासाठी मस्ट असतात किंवा आपण म्हणूयात फार इसेन्शियल असतात. आउट ऑफ दॅट वन लाईफ प्रोसेस हिअर वी आर गोइंग टू कन्सिडर विच इज नथिंग बट रिप्रोडक्शन. Reproduction. Now, why this process is important? Here, production that means to form, to generate something, and that means again. मग कुणाला तयार करायचंय? आपण हे सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझमशी रिलेटेड पाहतोय. ह्या आजच्या टॉपिकमध्ये आपण पाहणार आहोत ॲनिमल्सला कन्सिडर करतोय. सो ॲनिमल्समध्ये रिप्रोडक्शन का महत्त्वाचं आहे आपण याच्या अगोदर सुद्धा ह्या टॉपिकवरती बोललो होतो. सो रिप्रोडक्शन म्हणजे प्रत्येक जो कोणता लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, आपण इथे एखादा कोणताही ऑर्गॅनिझम कन्सिडर करूयात, वर्षानुवर्षे जर त्याची जी काही स्पेशीज आहे तिला जर तसंच कंटिन्युएशन फॉर्ममध्ये जर ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे जी इम्पॉर्टंट प्रोसेस आहे अँड दॅट प्रोसेस इज नथिंग बट रिप्रोडक्शन. काय सांगतो आपण? कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची लाईफ जर सस्टेन करून ठेवायची असेल किंवा त्यांना थ्रूआउट कंटिन्युएशनमध्ये ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी गरजेचं आहे ते म्हणजे रिप्रोडक्शन. दॅट मीन्स द इम्पॉर्टंट वर्ड और द इम्पॉर्टंट मोटिव्ह बिहाइंड दिस रिप्रोडक्शन इट इज नथिंग बट द परपिच्युएशन. आता हा वर्ड आपण एक लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा कन्सिडर केला होता. परपिच्युएशन म्हणजे कंटिन्युएशन. त्या स्पेशीजचं जे काही अस्तित्व असेल त्यांना तसंच वर्षानुवर्षे जर कंटिन्युअस फॉर्ममध्ये ठेवायचं असेल तर काय परफॉर्म करावं लागेल? आपल्याला लागणार आहे रिप्रोडक्शन. चला आता आपण लगेच डेफिनेशनपासून स्टार्ट करूयात. हाऊ टू डिफाईन दॅट रिप्रोडक्शन? दॅट वी ऑल नो इट इज ए बायोलॉजिकल प्रोसेस. बायोलॉजिकल प्रोसेस एक अशी बायोलॉजिकल प्रोसेस आहे इन विच न्यू ऑर्गॅनिझम्स आर गेट डेव्हलप्ड. काय सांगतोय आपण? नवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ज्या कोणत्या प्रोसेसपासून, आयदर वी कॅन से ऑर्गॅनिझम्स, वी कॅन से ऑफस्प्रिंग, न्यू यंग वन, न्यू इंडिव्हिज्युअल, न्यू बॉर्न, वी कॅन कन्सिडर एनिथिंग. नवीन ऑर्गॅनिझम जनरेट होतोय कुणापासून? आपण असं म्हणूयात सिम्पली दे आर गेट फॉर्म फ्रॉम parents. From parents offsprings are generally developed. Parents पासून offsprings फॉर्म होण्याची एक अशी biological process and this process is known as reproduction. आता रिप्रोडक्शन तेवढी इसेन्शियल असेलच असं नाही, पण आपण त्याचे एक मोटिव्ह इथे कन्सिडर केले आणि ते मोटिव्ह आहे परपिच्युएशन. मग प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जेव्हा केव्हा रिप्रोड्यूस्ड होतो, मग याला एक सिम्पल कॉमन जर आपण नेम द्यायचं ठरवलं तर आपण म्हणूया तसं बर्थ. कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा बर्थ झाला की तिथपासून ते त्याचं जेवढं लाईफ आहे, लाईफ संपेपर्यंतची टर्म आपण त्याला म्हणूया डेथ. फ्रॉम बर्थ टू द डेथ हा मधला जो पिरियड आहे, ह्या मधल्या पिरियडशी सुद्धा आपण ह्यांना कनेक्टेड किंवा आपण तिथे एक टर्म वापरूयात, यांच्याबद्दल बोलूयात आपण. हे आहे काय? काय सांगतो आपण? फ्रॉम दी बर्थ टू दी डेथ. बर्थ पासून डेथ होईपर्यंत मधला एक सर्टन टाइम ऑफ पिरियड रिक्वायर्ड असतो. And this time of period it is known as lifespan, right? Every individual has a particular or specific lifespan. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा स्पेसिफिक असा विशिष्ट असा लाईफस्पॅन ठरलेला असतो अँड दॅट लाईफस्पॅन इज नथिंग बट द टाइम पिरियड इन बिटवीन बर्थ अँड डेथ. सो दिस लाईफस्पॅन मे व्हॅरी ॲज पर द
लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. जसजसे डिफरंट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असेल त्यांच्यानुसार हा लाईफ स्पॅनसुद्धा बदलताना दिसून येईल. सर्टन एक्झाम्पल्स कन्सिडर करूयात, कारण याच्यावरती बऱ्याच केसमध्ये आपल्याला MCQs विचारले जातात. आता आपण काही इथे एक्झाम्पल्स कन्सिडर करणार आहोत. वेगवेगळे आपल्याला जे लाईफ स्पॅन दाखवतील ते त्याच्यामधला फर्स्ट कन्सिडर करतोय. पहिल्यांदा आपण शॉर्ट लाईफ स्पॅनकडे जाऊयात किंवा शॉर्ट लाईफ स्पॅन. नाव आहे मे फ्लाय. का आहे त्या स्पीशीजचं नाव मे फ्लाय? ॲनिमल्स कन्सिडर करतोय, नो डाऊट काय असणार आहे ॲनिमल. मे फ्लाय हा जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे याच्या जर लाईफ स्पॅनबद्दल बोलायचं असेल सो याचा लाईफ स्पॅन हा 1 डे असतो, म्हणजे आपण त्याला म्हणूया 24 आवर्स. ड्युरेशन काय आहे त्यांचा 24 आवर. मग आता ह्या 24 आवरमध्ये कोणत्या कोणत्या स्टेजेस परफॉर्म होत असतील, कारण आपल्याला पुढे रिप्रोडक्शनमध्ये वेगवेगळ्या त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या लाईफमध्ये फ्रॉम बर्थ टू डेथ इथपर्यंत कोणत्या वेगवेगळ्या फेजेसमधून जातात ह्यांना कन्सिडर करायचं आहे. सो 24 आवर्समध्ये त्यांच्यामध्ये काय काय चेंजेस होत आहेत आपण एकदा त्यांनाही कन्सिडर करूयात. सो फर्स्ट काय करतील, हे जे काही मे फ्लाय आहेत ते सर्टन एग ले करतात, एग डिलिव्हर करतात. देन त्याच्यानंतर दिस ऑर्गॅनिझम हॅच्ड फ्रॉम दॅट एग. सो हॅच झाले कोण, हे ऑर्गॅनिझम मे फ्लाय. हॅच झाल्यानंतर दे अंडरगोज द मोल्टिंग. आता मोल्टिंग का आहे, आपण कॉकरोचच्या लेसनमध्ये असं पाहिलं होतं की जेव्हा त्यांची फर्दर ग्रोथ होणार असेल त्या मधल्या पिरियडमध्ये दे अंडरगोज द मोल्टिंग. ते शेड ऑफ करतात, त्यांचा वरचा जो एक कव्हर असतो तो. सो त्या काइंड ऑफ त्याच्यामधून बाहेर पडले, हॅच झाले. हॅच झाल्यानंतर ते मोल्टिंग फेजमध्ये आले. मोल्टिंग फेज नंतर दे अंडरगोज इन प्युपा कंडिशन. प्युपा अँड आफ्टर दॅट दे अटेन द डेथ फेज. आता याच्यामध्ये आपण थोडंसं सिक्वेन्शियल फॉर्ममध्ये पाहूयात. जे एग होते, सपोज असे खूप सारे जे एग आहेत ते त्यांनी दिले. कुणाबद्दल बोलतोय, मे फ्लायबद्दल. एग दिल्यानंतर ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम सर्टन ड्युरेशन नंतर हे जे एग असतील ते काय होतील, हॅच. एग हॅच झाल्यानंतर त्यांच्यापासून आपण असं म्हणूया जे लार्वा अर्लियर जी स्टेज असते त्यांची ती त्या फेजमध्ये आले. त्याच्यानंतर ते हलकेसे डेव्हलप झाले, डेव्हलप्ड होत आहेत म्हणजे ते मोल्टिंग फेजमध्ये गेले. मोल्टिंग फेजमध्ये गेल्यानंतर ते आले प्युपा फेजमध्ये. प्युपा फेज दॅट मीन्स इट अगेन अटेंड द ॲडल्ट फेज. आता प्युपाला असं म्हणूयात बर्थपासून ते ॲडल्ट होण्याचा मधला जो ड्युरेशन असतो इट इज कन्सिडर्ड ॲज द प्युपा फेज. प्युपा फेजमध्ये आले म्हणजे बर्थ, प्युपा, ॲडल्ट, एक मिड फेज कन्सिडर करूयात. सो इथून आले प्युपा फेजमध्ये, देन गेले ते ॲडल्ट फेजमध्ये आणि ॲडल्ट फेजपासून त्यांची झाली डेथ. ह्या एवढ्या संपूर्ण प्रोसेसला ड्युरेशन किती सांगितलं आपण, ड्युरेशन इज 24 आवर. आता याच्यामध्ये एक गंमत अशी आहे, एग ले झाले, हॅच झाले, डेव्हलप होत आहेत, मोल्टिंग फेजमध्ये गेले, शेड ऑफ केलं, प्युपा फेजमधून आले. जेव्हा ते प्युपा फेजमधून बाहेर पडतायत आणि ॲडल्ट फेजमध्ये एंटर करतायत दे सर्वाइव्ह हार्डली 2 to 4 मिनिट्स. हा संपूर्ण 24 तासांचा कालावधी आहे आणि ह्या फेजमध्ये हार्डली 2 to 3 मिनिट्स किंवा 2 to 4 मिनिट्स एवढ्याच शॉर्टर ड्युरेशनसाठी सर्वाइव्ह करतात अँड देन दे अटेंड द डेथ फेज. त्याच्यानंतर त्यांची डेथ होते आणि म्हणून वन ऑफ द शॉर्टेस्ट लाईफस्पॅन असणारा हा ऑर्गॅनिझम लक्षात ठेवायचा आहे. आता आपण जाऊयात जे थोडेसे लॉंगर ड्युरेशनमध्ये आहेत त्यांना थोडंसं कन्सिडर करूयात. आपण लाईफस्पॅनबद्दलच बोलतोय पण लॉंगर लाईफस्पॅन कुणाची आहे यांच्यामध्ये जर आपल्याला फॅमिलियर आहे त्याच्यामधलं फर्स्ट एक्झाम्पल इज टॉर्टॉइज. आता टॉर्टॉइजला जर कन्सिडर केले दे सर्वाइव्ह नियर अबाउट 300 to 400 इयर्स. यांचा ड्युरेशन किती असतो, एक जवळपास 300 ते 400 वर्ष हे आपल्याला जगताना दिसून येतात टॉर्टॉइजबद्दल जर बोलायचं असेल तर. त्याच्यानंतर आपण सपोज कन्सिडर करूयात पॅरेट जर कन्सिडर केले तर ते नियर अबाउट 150 to 200 डेज एवढ्या ड्युरेशनसाठी सर्वाइव्ह करतात. 150 to 200 इयर्स.
आता याच्यामध्ये आपलाही नंबर लागतो, आपण ह्युमन बिंगला पण कन्सिडर करूयात. सध्या मात्र मॉर्टॅलिटीचा रेट जरी कमी असला तरी सुद्धा आपला लाईफ स्पॅन सुद्धा हा रिड्यूस्ड होत चालला आहे. बट इट इज सेड दॅट, आता आपणही पाहिलं असेल बऱ्याच वेळेला, जर ह्युमन्सला कन्सिडर केले दे सर्वाईव्ह नियर अबाउट 100 इयर्स. आता हे अगदी एक्झॅक्ट 100 इयर्स नाही आहेत, आता मात्र यांचा लाईफ स्पॅन हा कमी होत चालला आहे. देन त्याच्यानंतर जर सपोज आपल्याला प्लांट्ससाठी जर कन्सिडर करायचं असेल, आता ॲनिमल्स टॉपिक आहे पण स्टील जर आपल्याला लार्जर किंवा लॉंगर लाईफस्पॅनमध्ये जर कन्सिडर करायचं असेल आणि अशा कंडिशनमध्ये बॅनियन ट्री गेला आहे आपल्याला, बॅनियन ट्री किंवा अजून एक प्लांट आहे, इट इज यूकॅलिप्टस. These plants also survive for the several years. बरीचशी वर्ष जगणाऱ्या प्लांट्समध्ये बॅनियन ट्री सुद्धा येतो. यूकॅलिप्टस असेल प्लांट तर त्यालाही कन्सिडर केलं जातं. आता हे तर बोललो आपण जे काही लाईफ स्पॅन आहे त्यांच्याबद्दल. आपण इंट्रोडक्टरी फेजमध्ये आहोत. आपण सांगतोय रिप्रोडक्शन महत्त्वाचं कारण सांगितलं, कारण हे प्रत्येक जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत हे परपिच्युएशनमध्ये येणं किंवा कंटिन्युएशनमध्ये येणं, कारण ह्याच्यामुळेच तर आपल्याला पूर्ण अर्थवरती जी काही बायोडायव्हर्सिटी दिसते अगेन ह्यांच्या प्रेझेन्समुळे. मग त्यांचं कंटिन्युएशन अगेन इम्पॉर्टंट. आता प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम जो आहे त्याचा सर्टन टाईम पिरियड असतो जगण्याचा. बर्थ होईल, त्याच्यानंतर डेथ होईल, आणि हा मधला जो ड्युरेशन आहे फ्रॉम बर्थ टू डेथ इट इज कन्सिडर्ड ॲज लाईफ स्पॅन. सम ऑर्गॅनिझम्स आर शोईंग द शॉर्टर लाईफ स्पॅन वेर ॲज सम आर शोईंग द लार्जर किंवा आपण त्याला प्रॉपर वर्ड वापरणार आहोत लॉंगर लाईफ स्पॅन. मग आता ह्या ज्या काही कंडिशन आहेत ह्यांच्यामध्ये आपण ह्यांना कन्सिडर केलं. आता आपण मेजर जाणार आहोत की बेसिकली जेव्हा केव्हा ह्यांची जी ग्रोथ किंवा डेव्हलपमेंट होत असते ह्यामध्ये वेगळे कोणते कोणते फेजेस आपल्याला दिसून येतात. फेजेसबद्दल बोलूयात आपण. ग्रोथ किंवा डेव्हलपमेंट, आता आपण प्युअरली पाहणार आहोत तो म्हणजे ॲनिमल्सचा पार्ट. ॲनिमल्समध्ये वेगळ्या कोणत्या कोणत्या फेजेस दिसतात थ्रूआउट त्यांच्या ग्रोथ किंवा डेव्हलपमेंटमध्ये, म्हणजे फ्रॉम बर्थ टू डेथपर्यंत. सो सर्टन काही आहेत त्यांना आपण एकदा कन्सिडर करूयात. काय काय आहेत? दे आर शोईंग द म्हणजे लाईफ स्पॅन कोणत्या कोणत्या पार्टमध्ये, आपण इथे वरती लाईफ स्पॅनच कन्सिडर करूयात. ॲक्च्युली दिस लाईफ स्पॅन it again further classified into 5 different phases. पहिल्यांदा काय कन्सिडर करूयात? बर्थ झाला. त्याच्यानंतर एक फेज असते जुवेनाइल फेज. थर्ड फेज मध्ये बोलणार आहोत आपण रिप्रोडक्टिव्ह फेज. रिप्रोडक्टिव्ह फेज आपण लेसनशी कनेक्ट होतोय. रिप्रोडक्टिव्ह फेज याच्यामध्ये आपल्याला सर्व पुढचा जो टॉपिक आहे हा डिटेलमध्ये ह्या फेजमध्ये स्टडी करायचा आहे. देन त्याच्यानंतर इथे कन्सिडर करणार आहोत. आता रिप्रोडक्टिव्ह फेज नंतर मग मात्र ग्रोथ हळूहळू काय होत जाते? स्लो डाऊन होत जाते. म्हणजेच आपण याला म्हणणार आहोत एजिंग फेज. एजिंग फेज हळूहळू एज्ड होत जाणे, किंवा प्लांट्समध्ये जर ही फेज असेल तर त्याला एक टर्म वापरली जाते आणि टर्म असते सेनेसन्स. याच्याबद्दल आपण पुढे बोलणार आहोत, पण हे आहे काय याला इथे मेन्शन करून घेऊयात. इट इज अ प्रोसेस ऑर कंडिशन. कशी? डिटोरिएशन विथ सेल्स. काय सांगतोय? कशी प्रोसेस आहे? डिटोरिएशन with the cells, or we can say the development and growth of cell is get stopped. हे थांबलेत एज. आणि मग आपली शेवटची लास्ट फेज असणार आहे ती म्हणजे आहे डेथ. लाईफ स्पॅनमधल्या एकूण जर फेजेसला कन्सिडर केलं तर फर्स्ट वन इज बर्थ फेज, सेकंड वन इज जुवेनाइल फेज, थर्ड वन इज रिप्रोडक्टिव्ह फेज, फोर्थ वन इज एजिंग,
अँड लास्ट नन अदर दॅन डेथ फेज. राईट. आता मी परत वन बाय वन सगळ्या फेजेसकडे येणार आहोत आणि मग आपल्याला पुढचा जो पार्ट आहे तो आपण रिप्रोडक्टिव्ह फेजमध्ये कन्सिडर करूयात. आता बर्थमध्ये रिप्रोडक्शन होतोय म्हणजे फर्स्ट रिझल्ट काय असणार आहे, कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इंड्यूस झाला, प्रोड्यूस झाला, रिप्रोड्यूस झाला, फॉर्म झाला. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स फॉर्म होणे, तयार झाला, बर्थ. बर्थ झाल्यानंतर जी लगेच सेकंड फेज येते तिला म्हटलं जातं जुवेनाइल फेज. अँड रिलेटेड टू दिस फेज इट इज सेड दॅट इट इज नॉन रिप्रोडक्टिव्ह ग्रोथ फेज. काय सांगतो आपण, जुवेनाइल फेज कशी आहे, नॉन रिप्रोडक्टिव्ह, कारण आपण रिप्रोडक्टिव्ह सेपरेट दिले. म्हणजे ह्या फेजमध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन डेव्हलप झालेले नसणार आहेत. द ऑर्गॅनिझम्स विच कम्स अंडर द जुवेनाइल फेज, हे ऑर्गॅनिझम्स कसे असणार आहेत, दे डोंट हॅव ॲबिलिटी टू रिप्रोड्यूस इन्फॅन्ट्स ऑर एनी फर्दर न्यूबॉर्न. त्यांच्यामध्ये मात्र दिसणार नाही. पण हां, ग्रोथ फेज मात्र होत आहे. मग आपण काय म्हणूयात, असं बेबींचा जेव्हा बर्थ होतो फर्स्ट फेज, तिथून जसजसे ते ग्रो होत आहेत, डेव्हलप होत आहेत, बिफोर प्युबरिटी, प्युबरिटीची फेज असेल ती म्हणजे आपण कन्सिडर करूयात रिप्रोडक्टिव्ह फेज. त्या प्युबरिटी लेवलला पोहोचेपर्यंत, जन्मापासून बर्थपासून त्या प्युबरिटी लेवलपर्यंत पोहोचण्यापर्यंतची मधली जी फेज आहे तिला म्हणणार आहोत आपण जुवेनाइल फेज. ह्या जुवेनाइल फेजमध्ये ग्रोथ फेज अटेंड होते, डेफिनेटली ग्रोथ होते, फक्त त्यांच्यामध्ये कोणती कपॅसिटी दिसून येत नाहीये, रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी तोपर्यंत दिसत नाही. म्हणून ही झाली जुवेनाइल फेज. त्याच्यानंतर येऊयात आपण रिप्रोडक्टिव्ह फेज. आता मात्र एंटर कोणत्या लेवलला केलं आपण, प्युबरिटी लेवलला. 10th सुद्धा तुम्ही प्युबरिटी चेंजेस इन मेल अँड फीमेल असतील. आता आलोय आपण रिप्रोडक्टिव्ह फेजला. इन दिस फेज लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑर वी कॅन से, आता आपण ह्युमनच्या बाबतीत कन्सिडर करतोय, दे स्टार्ट टू डेव्हलप द सेक्स ऑर्गन, आयदर प्रायमरी सेक्स ऑर्गन ॲज वेल ॲज द सेकंडरी सेक्स ऑर्गन, किंवा मेजरली रिप्रोडक्शनसाठी. आता मात्र ते कसे होताना दिसतात, आपल्याला डेव्हलप होताना दिसतात. आणि म्हणून फेजचं नाव काय आलं, रिप्रोडक्टिव्ह फेज. जाऊयात एजिंगकडे. रिप्रोडक्टिव्ह फेजमध्ये नावानुसार त्यांच्यामध्ये कोणती ॲबिलिटी दिसून येणारी, आपल्याला रिप्रोडक्शन ॲबिलिटी दिसून येते. मग मात्र हळूहळू अजून जसजशी ग्रोथ होत जाईल तसतसे आता ते पुढे कोणत्या फेजला चाललेत, एजिंग फेजला. आणि आपल्याला माहिती आहे सर्टन एका एज नंतर आपली जी काय ग्रोथ असते सर्टन अमाऊंटमध्ये, आता ग्रोथचे वेगवेगळे फॉर्मॅट येतात, इथून पुढे ग्रोथ रेट हा स्लो डाऊन होताना दिसतो. कोणत्या फेजमध्ये, एजिंग फेजमध्ये. एजिंग होत आहे हे एक्सटर्नली आपण सेन्स करू शकतो, विजिबल त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स दिसून येऊ शकतात. त्याचबरोबर इंटरनली सुद्धा आपल्याला वेगवेगळे ऑर्गन्स असतील, सेल डिव्हिजन्स असतील, ह्यांच्यामध्ये सुद्धा सर्टन अमाऊंटमध्ये त्यांची जी काही ग्रोथ आहे ती आपल्याला स्टॉप झालेली दिसून येते. एजिंगला अजून एक सिमिलर टर्म वापरली जाते, त्याला म्हणणार आहोत आपण सेन्सन्स. दिस टर्म इज गेट यूज इन टर्म ऑफ प्लांट. प्लांटच्या संदर्भात, प्लांटला एजिंग होत आहे, प्लांट वाढत आहेत, पुढे डेव्हलप होत आहेत, पण आता त्यांची ग्रोथ थांबली. फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करूयात, पहिल्यांदा प्लांट्सकडे जाऊयात. एखादं प्लांट आहे, सीड आपण सो केला सुरुवात, हलकेसे त्यांचे जे काही प्ल्युम्यूल किंवा रॅडिकल डेव्हलप व्हायला स्टार्ट झाले, म्हणजे त्यांचा बर्थ व्हायला सुरुवात झाली. बर्थ झाल्यानंतर हळूहळू वरती प्रॉपर शूट सिस्टीम आणि रूट सिस्टीम डेव्हलप झाले, म्हणजे ज्युवेनाइल फेज. जेव्हा केव्हा त्यांच्यामध्ये गॅमेट्स फॉर्म होतील, मेल गॅमेट, फिमेल गॅमेट, म्हणजे कोणते, आपण जे पाहिले होते ते अँथर असेल ते डेव्हलप व्हायला स्टार्ट झाले, ह्यांच्यामध्ये कार्पल पार्ट असेल तो डेव्हलप व्हायला स्टार्ट झाला, म्हणजे रिप्रोडक्टिव्ह फेजमध्ये. एकदा का पॉलिनेशन परफॉर्म झाला, फर्टिलायझेशन झाला, त्याच्यानंतर मात्र हळूहळू ते एजिंग फॉर्ममध्ये येतात. तिथून पुढे मात्र त्यांची ग्रोथ होताना दिसून येत नाही. किंवा मोठा जर लार्ज ट्री कन्सिडर केला, सर्टन काही इयर्स नंतर त्यांची हाईट तशीच वाढताना दिसून येत नाही. म्हणजेच त्या सेल्स पुढे डिवाइड होणं, त्यांची डेव्हलप होणं किंवा ग्रोथ होणं हे कम्प्लिटली काय होत चाललंय, स्टॉप होत चाललंय. सो इट इज एजिंग. किंवा हे डिटोरिएट होत आहेत, हळूहळू काय होत आहेत, कमी होत जात आहेत सेल बरोबर.
मग आता हेच ॲनिमल्समध्ये कसं, ॲनिमल्समध्ये पाहिलं तर सपोज आपण ह्या वेगवेगळ्या फेजेसमध्ये कन्सिडर करायचं असेल तर आपले जे ग्रँड पॅरेंट्स असतात त्यांना जर आपण ऑब्झर्व केलं तर एजिंग का आहे, किंवा आपण आपले पेरेंट्स कन्सिडर केले तर त्यांना पाहून एजिंग का आहे हे समजेल. जेव्हा न्यूबॉर्न असेल तेव्हा त्यांच्या बॉडीमध्ये सेल जे डिवायडेशन आहे, मायटोटिक सेल डिव्हिजन हे परफॉर्म होत असतं. सर्टन एका ड्युरेशन नंतर ऑर्गन वगैरे कम्प्लिटली डेव्हलप झाल्यानंतर फर्दर फक्त बॉडीची जी ग्रोथ आहे त्याच्यासाठी सेल डिव्हिजन होत आहे. मग रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन इथे डेव्हलप होत आहेत प्रॉपरली. त्याच्यानंतर मात्र ही सेल डिव्हिजनची जी ग्रोथ आहे सर्टन फॉर्मॅटमध्ये स्टॉप होते एजिंग. आणि एकदा का त्यांचं थ्रूआउट जेवढा काही लाईफ स्पॅन आहे, जेव्हा शेवटच्या टप्प्याला येऊन पोहोचतो तेव्हा मात्र काय आहे ती डेथ. आणि डेथ झाल्यानंतर ती स्पेशीज तर तिथेच काय झाली, डेथ झाल्यानंतर व्हॅनिश होऊन गेली किंवा आपण त्यांना म्हणूया डिजनरेट होऊन गेली. पण तशीच दिसणारी स्पेशीज त्यांनी ह्या अर्थवरती रिप्रोडक्शन थ्रू मात्र काय केले, त्या पूर्ण लाईफ सायकलमध्ये कंटिन्युएशनच्या फॉर्ममध्ये आणले. सो हे समजते. आता टेक्स्टबुकमध्ये मेजरली ह्या 2 टॉपिकवरती जास्त फोकस केलेला असतो. एक आहे ज्युवेनाईल फेज आणि दुसरी आहे रिप्रोडक्टिव्ह फेज. सो आपल्याला सुद्धा फर्दर स्टडी करताना ह्या 2 फेजेसबद्दल आपण बोलणार आहोत. ज्युवेनाईल फेज, रिप्रोडक्टिव्ह फेज. आणि त्यातही इम्पॉर्टंट वन जर कोण असेल तर तो आहे रिप्रोडक्टिव्ह फेज. जस्ट बिकॉज ऑफ इन दिस टॉपिक वी आर गोइंग टू कन्सिडर रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स. मग रिप्रोडक्शन जर होणार असेल तर त्याच्यासाठी आपल्याला कोणती फेज डिटेलमध्ये कन्सिडर करायला हवी, रिप्रोडक्टिव्ह फेज. जाऊयात आपण रिप्रोडक्शनच्या मोडकडे. काय काय सांगता येतं रिप्रोडक्शन मोड, जे आपण याच्या अगोदर पाहिलेले आहेत. बरेचसे जे टॉपिक आहेत ते थोडेसे रिपिटेटिव्ह फॉर्ममध्ये वाटतील तुम्हाला, बट ओके. आपला हा फर्स्ट आहे, इंट्रोडक्टरी टॉपिक आहे. दॅट वी नो देर आर द 2 डिफरंट मोड ऑफ रिप्रोडक्शन. विच आर दे, कोणते कोणते 2 पाहिले होते आपण, राईट. फर्स्ट वन होता तो असतो एसेक्शुअल रिप्रोडक्शन आणि सेकंड वन जो आहे तो आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. एसेक्शुअल रिप्रोडक्शन, द फर्स्ट मोड ऑफ रिप्रोडक्शन, and the second mode it is known as sexual reproduction. हे झाले आपले रिप्रोडक्शनचे 2 मेजर मोड. आता थोडंसं आपण कंपॅरेटिव्ह स्टडी करूयात जेणेकरून हा एसेक्शुअलचा मोड आणि सेक्शुअलचा मोड ह्यांचे इच अँड एव्हरी पॉईंट इथे कन्सिडर केले जातील. सो लेट स्टार्ट विथ द डेफिनेशन. ॲज इट सेज एसेक्शुअल दॅट मीन्स नॉट सेक्शुअल रिप्रोडक्शन. मग एसेक्शुअल आहे दॅट मीन्स देर इज अ इन्व्हॉल्वमेंट ऑफ, दे इन्व्हॉल्व ओनली सिंगल पेरेंट. काय सांगतात ते, इन्व्हॉल्वमेंट ऑफ सिंगल पेरेंट. वेर ॲज इन सेक्शुअल रिप्रोडक्शन बोथ पेरेंट्स आर गेट इन्व्हॉल्वड. बोथ पेरेंट्स आर इन्व्हॉल्वड, राईट. इथे एकाचीच गरज होती म्हणून तर एसेक्शुअल म्हटलं. तिथे आपल्याला दोन्ही पेरेंट्स लागणार आहेत. देन नेक्स्ट सेकंड कन्सिडर करूयात, विदाउट फ्युजन ऑफ गॅमेट्स. विदाउट फ्युजन ऑफ गॅमेट्स. आता गॅमेट्सला आपण थोडंसं शॉर्ट वेमध्ये कन्सिडर करूयात. गॅमेट्सचं फ्युजन न होता जे कोणी रिप्रोड्यूस होतील त्या मोडला कन्सिडर करणार एसेक्शुअल रिप्रोडक्शन. अँड इन अदर साईड काय सांगणार आपण, विथ द फ्युजन ऑफ गॅमेट्स. इथे गॅमेट्सचं फ्युजन होतंय म्हणजे आपल्याला पहिल्यांदा काय करावे लागतील, नो डाऊट फॉर्मेशन ऑफ गॅमेट इज इम्पॉर्टंट. फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. So first there is a formation of gamete and afterwards that gametes are get transferred and then only the fusion of gametes takes place. आणि मग जाऊन तो तयार होईल झायगोट. झायगोट पासून डेव्हलप होतील एम्ब्रिओ. एम्ब्रिओ पासून फर्दर एम्ब्रिओची डेव्हलपमेंट आणि मग जाऊन आपल्याला न्यू बॉर्न किंवा न्यू इंडिव्हिज्युअल डेव्हलप झालेला दिसेल. सो यांच्यामध्ये मात्र अशा पद्धतीने. बट आता इथे जेव्हा केव्हा हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स डेव्हलप होताना दिसतात, सेल डिव्हिजनचा टाईप कोणता असेल. व्हेरी सिम्पल. सेल डिव्हिजनचे 2 बेसिक टाईप पाहिले, आयदर मायटोसिस और मिओसिस
किंवा त्याला म्हटलं जातं मिओटिकली डिवायडिंग सेल डिव्हिजन. मग यांच्यामध्ये कोणता टाईप ऑफ सेल डिव्हिजन परफॉर्म होताना दिसेल? मायटॉटिक सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनचा टाईप आहे मायटॉटिक सेल डिव्हिजन. मायटॉटिक सेल डिव्हिजन इट इज नथिंग बट द इक्वेशनल सेल डिव्हिजन. दॅट मीन्स पॅरेंट्सपासून जसेच्या तसे एक्झॅक्ट सिमिलर आयडेंटिकल प्रोजेनी फॉर्म होताना दिसून येतात. पुढे मेन्शन करणार आहोत, पण आपल्याला मायटॉटिक सेल डिव्हिजनचा मिनिंग माहिती आहे. इन दिस केस हिअर सेक्शुअल रिप्रोडक्शन गेट परफॉर्म विथ मिओटिक सेल डिव्हिजन. इथे सांगितलं आपल्याला मायटॉटिक, इथे सांगितलं आपल्याला मिओटिक. आता याला सिम्पली जर मला कन्सिडर करायचं असेल, मायटॉटिकमध्ये जर सपोज इथे 2n नंबर ऑफ जर क्रोमोझोम्स असतील पॅरेंट सेलमध्ये, तर त्यांच्यापासून जे काही न्यू प्रोजेनीज असेल दे ऑल्सो कंटेन द सेम नंबर ऑफ क्रोमोझोम्स इन देअर डॉटर सेल्स. इक्वल डिस्ट्रीब्युशन झालं म्हणून इक्वेशनल सेल डिव्हिजन. आणि सेम काइंड ऑफ जसेच्या तसे दिसत आहेत म्हणून तर आपण त्यांना मायटॉटिक सेल डिव्हिजन कन्सिडर केले. इथे आपण एक पॉईंट मेन्शन केला आहे, फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. दॅट वी ऑल नो देर आर 2 डिफरंट टाईप्स ऑफ गॅमेट्स. कोणते? मेल गॅमेट, फिमेल गॅमेट. मी इथे गॅमेटला कन्सिडर करते. एक असतात फिमेल गॅमेट आणि दुसरे आहेत मेल गॅमेट. मग जेव्हा किंवा गॅमेट फॉर्मेशन होणार असेल, सेक्स सेल जेव्हा डेव्हलप होतात तेव्हा मात्र मिओटिक सेल डिव्हिजन परफॉर्म व्हावं लागतं. आणि मिओसिसमध्ये आपण सांगितलं होतं रिडक्शनल सेल डिव्हिजन. दॅट मीन्स इफ पेरेंट सेल कंटेन्स 2n, दॅट मीन्स 2n नंबर ऑफ क्रोमोझोम्स, डबल फॉर्ममध्ये असेल, अशा फॉर्ममध्ये जर नंबर ऑफ क्रोमोझोम्स असतील, सो फर्दर इट अंडरगोज द रिडक्शन फॉर्म. दॅट मीन्स हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम अँड देन फर्दर दे अगेन गेट डिवाइड मायटॉटिकली अँड देर इज अ फॉर्मेशन ऑफ 4 हॅप्लॉइड गॅमेट्स. मग ह्या केसमध्ये मात्र मिओसिस फार महत्त्वाचं आहे. सिम्पल थिंग्स आहेत, सिम्पल कन्सेप्ट आहेत, पण याच्यावरती वारंवार MCQs विचारले जातात. आता याच्यामध्ये मायटॉटिक सेल डिव्हिजन दिसलं, पेरेंट सेल आणि ह्या ज्या काही डॉटर सेल्स आहेत त्या डॉटर सेल्स. आता डॉटर सेल्स म्हणजे जे काही त्यांचे न्यू ऑफस्प्रिंग असतील, बेबीज असतील, जे सर्व आहेत ते त्यांना कन्सिडर केलं जातं डॉटर सेल्स, पेरेंट सेल्स. दिसताना ह्या दोन्ही पण सारख्या दिसतात. हे सारखं दिसणं दॅट मीन्स ते त्यांचेच रेप्लिका म्हणू शकतो आपण त्यांना, किंवा त्यांना आपण क्लोन्स म्हणू शकतो. इथे काय डेव्हलप होतात? त्यांच्यासारखेच दिसणारे क्लोन्स, त्यांच्यासारखीच प्रतिकृती म्हटलं जातं, म्हणजे त्याला आपण म्हणणार आहोत रेप्लिकाज. म्हणजे जर अजून आपल्याला यांचा पॉईंट कन्सिडर करायचा असेल तर काय सांगू शकतो आपण इथे? दे आर शोईंग द सिमिलर किंवा आयडेंटिकल स्पेशीज ॲज दॅट ऑफ पॅरेंट सेल. इथे कशा मिळाल्या आपल्याला? सिमिलर and identical species as like that of parents. जसे पेरेंट्स आहेत त्यांच्यानुसारच आपल्याला त्यांच्या प्रोजेनी मिळणार आहेत. ह्या केसमध्ये मात्र जर कन्सिडर केले तर इथे 2n होते पेरेंट सेल, ह्या तयार झाल्या 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स. आता ह्या कंडिशनमध्ये जेव्हा 4 तयार झाल्या पाहून कळतात इथे 2n नंबर ऑफ क्रोमोझोम्स आहेत, इथे सिंगल नंबर ऑफ क्रोमोझोम्स आहेत, म्हणजे नक्कीच ह्यांच्यामध्ये बदल दिसतोय. सो क्लोन तर नाहीच. मग आता यांच्यामध्ये बदल दिसतोय म्हणजे काय दिसले आपल्याला? व्हरायटी. मग आपण काय म्हणूयात? ह्यांच्यामध्ये आपल्याला वी कॅन से व्हॅरिएशन ऑर जेनेटिक रिकॉम्बिनेशन. यांच्यामध्ये काय दिसतं आपल्याला? जेनेटिक रिकॉम्बिनेशन दिसतं आहे. आणि म्हणजेच सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये अगदी काही इम्पॉर्टंट जर आपल्याला टर्म्स कन्सिडर करायचे असतील किंवा काही पॉईंट्स कन्सिडर करायचे असेल तर याच्या अकॉर्डिंग कन्सिडर करूयात. आणि जर आपल्याला ए सेक्शुअलमध्ये कन्सिडर करायचं असेल तर हा रिझल्ट झाला. आता एकदा त्याचा आपण 1-2 मिनिटामध्ये रिकॅप करूयात. 2 मोड सांगितले, ए सेक्शुअल, सेक्शुअल.
ए सेक्शुअलमध्ये फक्त सिंगल पेरेंट इन्व्हॉल्व असतो, म्हणजे एक पेरेंट असतो तरी सफिशियंट असतो, त्यांच्यापासूनच जसेच्या तसे फॉर्म केले जातात. इथे मात्र बोथ पेरेंट कंपल्सरी आहे, दोघांच्या इन्व्हॉल्वमेंट शिवाय त्यांचे 2 गॅमेट्स तयार होणार नाही आहेत आणि अकॉर्डिंगली त्या ज्या काही गॅमेट सेल्स असेल त्या पुढे जाऊन फ्यूज होणार नाही आहेत. सो याच्यासाठी रिक्वायरमेंट आहे. त्याच्यानंतर मायटॉटिक सेल डिव्हिजन कसं आहे, सिमिलर टाईपचं इक्वेशनल फॉर्ममध्ये जसंच्या तसं कॉपी पेस्ट, त्यांचे जेनेटिक कॅरेक्टर मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर जसेच्या तसे कॉपी पेस्ट होतात आणि त्यांच्या ऑफस्प्रिंगमध्ये दिसतात, म्हणून मायटॉटिक सेल डिव्हिजन. वेर ॲज इन सेक्शुअल रिप्रोडक्शन देर इज अ व्हेरिएशन और वी कॅन से द जेनेटिक रिकॉम्बिनेशन इथे दिसून येतं. फार इम्पॉर्टंट आहे हा. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये हे दिसतं आणि ए सेक्शुअलमध्ये मात्र आपल्याला सेम एक्झॅक्ट सिमिलर कॉपीज फॉर्म झालेल्या दिसतात. दॅट मीन्स सिमिलर ऑर आयडेंटिकल स्पेशीज दिसून येतात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ए सेक्शुअल रिप्रोडक्शनचे सर्टन काही टाईप्स पाहणार आहोत आणि मग आपण रिप्रोडक्शनला जाणार आहोत. आणि आपला मेन मोटिव्ह असा आहे की सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आपण ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम स्टडी करणार आहे, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट किंवा आपण म्हणूयात अल्ट्रा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. थँक्यू.